10. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश. उदयीचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला भिडले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि त्यांच्या भ्रूकुटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे उत्तेजक हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठायी असून सुद्धा त्या अंतपुरवासींनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदाईच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीनीच्या कळपाने घेरलेल्या गजरात जसा फिरत असतो तशा प्रकारे त्या उपवनात त्या तरुणी आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या. स्त्रियांच्या समेत तो राजपुत्र ज्याप्रमाणे सूर्य अप्सरांनी घेरलेला असावा तसा शोभून दिसत होता. त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन त्याला आपल्या भरदार स्तनांशी दाबून धरले, तर दुसऱ्यांनी तोल जाऊन पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्यांच्यावर वाकल्या. तोंडाला मध्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या आधरोष्टांनी त्याच्या कानात पुटपुटल्या. माझं गुपित ऐकावं बरं का. ज्यांची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही जणी जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणाल्या, आमचा पूजाविधी येथेच करा. मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक निलांबरा आपले निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकवीत, आपली जीभ दाखवीत अशी उभी झाली जणू काही रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरावी. इतर काही जणी आपल्या सोन्यांच्या पैजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्र वृक्षांची फादी हातात धरीत उभ्या राहून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरूज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. काही जणी कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमल पुष्पे हातात धरून त्या कमल नयना पद्मादेवीसारख्या त्या कमलसुख राजपुत्रा शेजारी उभ्या राहिल्या. दुसरी एक जण मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्र कटाक्षाने जणू काय म्हणत होती की तुम्ही कसल्या भ्रमात आहात महाराज. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रूकुटीची कमान ताणून वीर पुरुषांचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती. जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक यौवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमत असेल तर पकडा मला. दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवायचे प्रयत्न केले, तर बाकीच्या काही जणी मधुर पण अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या. दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डाळी हातात धरून विषय वासनेने बेभान होऊन विचारले, हे कुणाचे फुल आहे. दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली, हे स्त्रीजित जा, आता ही पृथ्वी पालांकृत करत. दुसरी एक चंचल नयना आपले नीतिकमल हुंगीत आणि आपले गोल गोल डोळे मटकावीत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, नाथ, मधु सुगंधी मोहराने बहरलेले हे आम्र बघा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे. इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा.
प्रेमिकांचे दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजारा करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. हा आम्रवृक्षांच्या कोमल डहाळीने अलिंगेला प्रतिलक वृक्ष तर पहा. जणू काय कोण्या पीतवस्त्रधारी युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे. हा फुललेला कुरवक पहा. रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणींच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहात असे वाटून खाली वाकला आहे. या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा. जणू काय आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. ज्याच्या काठावर सभोवर सिंदूरवराचे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा. जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीच आराम घेते. पौडावी असे ते दिसत आहे. स्त्री जातीचे सामर्थ्य बघा. पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. आपल्या स्तंजेत गात असलेल्या कोकिळेचे ते स्वरालाप ऐका. दुसरी कोकिळा जणू काय अनुकरण करीत गात आहे असे वाटते. किती छान झाले असते जर वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता. आपण किती बुद्धिमान आहात अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रमाणे प्रेमास्त झालेल्या प्रमदांनी प्रेमयुद्धांच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला. अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही. त्या स्त्रिया निजलेल्या असताना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्यांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे. कारण वार्धक्य हे संपूर्ण सौंदर्याला नष्ट करणार आहे. अशा प्रकारे तो मेळ न खाणारा मिलनाचा प्रसंग सातत्याने वारंवार अनेक महिने व वर्ष सारखाच चालला होता, परंतु त्याचे काहीच निष्पन्न झाले नाही. 11. महामंत्र्याकडून राजपुत्रांची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयीच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदाईने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. राजपुत्रास एकांतात भेटून उदाई त्याला म्हणाला, आपला एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे. असे म्हणून उदाईने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुम्हाला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. वरवरच्या मनाने सुद्धा स्त्रियांची संबंध जोडणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याच्या संकोचही जातो व त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती या 2च गोष्टींनी स्त्रीचे हृदय प्रेमाने बांधले जाते. निसंदेह सद्गुण देखील प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाला लक्ष तुम्ही वरवरचे प्रेम दाखवायचे देखील प्रयास नाही का करणार? विनय हा स्त्रियांना औषधाप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा त्यांचा एक अलंकार आहे. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे.
मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुमच्या मुठीत आहेत, मग खात्रीने तुम्ही त्यांचा तिरस्कार करणार नाही ना? काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ असे मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहल्या हिचे प्रियाराधन केले. अशाच प्रकारे अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला. आणि श्रुती सांगतात की लोपामुद्राचीही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने औतव्याची पत्नी जी मरुताची कन्या ममतेला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती चंद्रास अर्घ्य प्रदान करीत असताना तिला ग्रहण करून दिव्य बुधाला जन्म दिला. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पाराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रथ होऊन कंपी जलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला. आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असतानाही राजर्षी ययाती या चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला. आणि पत्नीशी संभोग केल्याने आपल्यावर मृत्यू ओढवेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य आणि गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांना देखील सुखासाठी निंदनीय कामभोगाचा अवलंब केला, तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशांचा अवलंब करणे यात दोष कसला? आणि हे असे असताना देखील तुमच्यासारख्या शक्ती, तारुण्य व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखांच्या आधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतःच तुमचा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. 12. राजपुत्रांचे महामंत्र्यास उत्तर. पवित्र परंपरेने सामर्थ्यलेली व योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुमची ही भाषा तुम्हाला योग्यच आहे, परंतु तुमची चूक कुठे होत आहे हे मी तुम्हाला पटवून देईन. मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही. सर्व सृष्टीतील प्राणी मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे सर्व जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. जरी हे स्त्री सौंदर्य कायम राहणारे असते तरी सुद्धा विषय भोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही. आणि जरी तुम्ही म्हणत असले की थोर महात्मे सुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना प्रमाण मानता येत नाही, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमानाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरी महानता असूच शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल, जेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर माणसाचे मन त्या संयोगात नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन. जेथे मन विषयाधीन झाले असेल, जेथे मिथ्य तत्वावर विश्वास असेल, तेथे असीम आसक्ती असेल आणि जेथे विषय वस्तूंचे दोष न पाहणारे मन असेल तर मग अशी स्वतःची वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे?
आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष स्त्रियांनी त्यांच्याकडे बघावे यासाठी देखील अपात्र नाहीत काय? आणि त्या स्त्रिया या योग्यतेच्या नाहीत काय की त्यांच्याकडे पुरुषांनी बघू सुद्धा नाही? एकमेकाकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही का? कारण या गोष्टी अशाच आहेत. मला खात्री आहे की अशी नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तुम्ही मला घेऊन जाणार नाही. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदाई निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व वास्तव त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनाला निवेदन केले. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगापासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनास समजले तेव्हा त्याला त्यासंबंधी रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हाळत राहिला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व त्याच्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी मिळण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्याच्या सह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायाखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाळा आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडगोडी निष्फळ ठरली, अशा आपल्या रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले. 13. शाक्य संघात प्रवेश. शाक्यांचा स्वतःचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही यात संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या प्रधानाला संघाची सभा बोलविण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून प्रधानाने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो. या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. सेनापतीने मानलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थांचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्यांचा प्रधान उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुम्हाला सभासद करून घेऊन संघाने तुमचा बहुमान केला हे तुम्हाला मान्य आहे ना? होय, सिद्धार्थ उत्तरला.
संघाच्या सभासदत्वाची बंधने तुम्हाला ठाऊक आहेत काय? नाही, पण ती जाणून घेतल्याने मी आनंदी होईन, सिद्धार्थ म्हणाला. प्रधानाने म्हटले, प्रथम तुम्हाला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो प्रधान त्यांना संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. तुम्हाला संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमन धनपूर्वक केले पाहिजे. संघाच्या सभामधून तुम्ही गैरहजर राहता कामा नये. कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुम्हाला दिसून येणारे दोष तुम्ही कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजे. तुमच्यावर कोणी दोषारोपण केले तर तुम्ही रागावून जाता कामा नये, परंतु तुम्ही जर अपराधी असाल तर तुम्ही तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असाल तर तुम्ही तसे सांगितले पाहिजे. प्रधान पुढे म्हणाला, यानंतर मी तुम्हाला ज्यामुळे संघाच्या सभासदत्वाला तुम्ही अपात्र असे ठरू शकाल ते सांगतो. तुम्ही बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाही. तुम्ही कोणाचा खून केल्यास संघाचे सभासद राहू शकणार नाही. तुम्ही चोरी केली तर संघाचे सभासद राहू शकणार नाही. तुम्ही खोटी साक्ष दिल्याचा तुमच्यावर आरोप सिद्ध झाला तर तुम्ही संघाचे सभासद राहू शकणार नाही. सिद्धार्थाने म्हटले, महोदय, शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. 14. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचे सभासद झाल्यानंतर 8 वर्ष लोटली. संघाचे ते एकनिष्ठ व बाणेदार असे सभासद होते. स्वतःच्या खाजगी कामात ते जेवढे लक्ष देत असत तेवढेच लक्ष ते संघाच्या कार्यात घालीत असत. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे ते सर्वांना प्रिय झाले होते. ते संघाचे सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी सिद्धार्थाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. शाक्यांच्या राजाच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्याचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थांच्या वयाला 28 वर्ष झाली. त्यावर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिया यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियाशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली. अशा प्रकारच्या आक्रमणांची कृत्य यापूर्वी अनेक वेळा कोलियाकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत, पण यापुढे हे असे चालू देणे शक्य नाही. हे थांबवलेच पाहिजे आणि हे थांबवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कोलियाविरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियाविरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मानतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे.
सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभे राहिले आणि म्हणाले, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू यशस्वी होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाले, संघाने कोलियाविरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतोय. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी प्रथम आक्रमण केले. तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाले, यावर स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडायास सांगावे आणि या 4घांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला विधिवत अनुमोदनही मिळाले. परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमांनी सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभे राहिले. ते म्हणाले, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असे भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे. तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपल्या धर्माचे पालन करण्यातच पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. सिद्धार्थांनी उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की धर्माचे आचरण म्हणजे वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. 15. देशत्यागाची तयारी. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा असे म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली. संघाची सभा भरल्यावर कोलियाशी युद्ध करण्यासाठी 20 ते 50 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते
व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पमतवाल्यांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यापुढे प्रश्न होता, बहुमताच्या पुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगायचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा ते उभे राहिले व संघाला उद्देशून म्हणाले, मित्र हो, तुम्हाला जे वाटले ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचे सदस्य होताना तुम्ही घेतलेल्या शपथेची आठवण करा. तुम्ही त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केला तरी तुम्हाला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तनमन धनाने शाक्यांचे हित संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची पर्वा नाही. कोरियाबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कोशल अधिपतीच्या हातचे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थांनी संघाला सावधगिरीचा इशारा दिला. ते म्हणाले की हे युद्ध शाक्य संघाला आणखी दुर्बल बनविल. हे समजणे कठीण नाही की कोशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुमचे हे भाषण कौशल्य तुमच्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तुम्हाला पालन करावेच लागेल. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की कोशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुम्हाला संघाने जरी फरमावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्हाला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुमच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुमच्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरता कोशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. कोरियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्यांना तीनपैकी एका पर्यायाची निवड करावी लागली. पहिला, सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. दुसरा, देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. आणि तिसरा, आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्यांचा निर्धार होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्यांना असह्य झाला. या स्थितीत त्यांना दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाले, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्कारांच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या.
मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या, ती मी खुशीने स्वीकारेन. याविषयी कौशल अधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही, याचे मी आपणास अभिवचन देतो.